विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा। मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे भिडले। भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी केली मध्यस्थी। अधिवेशन सुरू आहे त्याबद्दल विचारा असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांनी थोरवेंमधील वादासंदर्भात बोलण्याचं टाळलं। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल। राजूर येथे 1.5 एकर शेतजमीन बळकावून आलिशान फार्म हाऊस बांधल्याचा गायकवाड यांच्यावरती आरोप। राज्य सरकारने जारी केलेल्या 10% मराठा आरक्षणाला डॉक्टर जयश्री पाटील यांच्याकडून आव्हान। मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये सदावर्तेंकडून दिवाणी रिट याचिका दाखल। हायकोर्टामध्ये लवकरच सुनावणी। बीडच्या गेवराईमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये 9 ठराव मंजूर। राजकीय पुढाऱ्यांच्या सभेला न जाण्याचा घेतला निर्णय। लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवण्याचाही झाला निर्णय। भाजपच्या महिला शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संदर्भात वापरलेल्या अपशब्दांसंदर्भात जरांगेंना विचारला जाब। भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून संविधानाची प्रत जरांगेंना भेट। शिर्डीमध्ये भाजपचा विखे पाटलांच्या विरोधामध्ये भव्य मोर्चा। मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी। भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या ताब्यातील ग्रामपंचायतीचा निधी अडवल्यानं मोर्चा। कोल्हे यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचाही केला आरोप। अभ्युदयनगरच्या रखडलेल्या पुनर्विकासाला हिरवा कंदील। कॅबिनेटमधील निर्णयाची आज विधानसभेमध्ये घोषणा होणार। सुमारे 5000 कुटुंबांना सरकारच्या निर्णयाचा लाभ होणार। राज्यभरामध्ये 10वीच्या परीक्षांना सुरुवात। सोलापूरमध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये गुलाबाचं फूल देऊन परीक्षा केंद्रावरती विद्यार्थ्यांचं स्वागत। राज्यातील 7000 किलोमीटर रस्त्याच्या कामांना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मंजुरी। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय। पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी आंदोलनाचा फटका। मुंबईमधील विकास कामांनाही। गोखले पुलाच्या दुसऱ्या लेन करता टाकायचा गर्डर। अंबाला येथील शेतकरी आंदोलनामुळे रस्त्यातच अडकलाय, त्यामुळे गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम गर्डर विना रखडलं। समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा कायम। 27 मार्चपर्यंत कठोर कारवाईपासून दिलं संरक्षण। ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये जामिनासाठी वानखेडेंचा अर्ज। 27 मार्चला केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता युक्तिवाद करणार। काल दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामधील लोकसभा जागांवरती चर्चा नाही। महायुतीच्या जागा वाटपामध्ये ठाणे लोकसभेवरून निर्णय अजूनही बाकी आहे। महाराष्ट्रामध्ये भाजप 30 ते 32 जागा लढवण्याच्या तयारीमध्ये, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 8 ते 10 जागांवरती लढण्याची शक्यता। भाजप मुख्यालयामध्ये आयोजित केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पहाटे 3:30 वाजता संपली। आज किंवा उद्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता। पहिल्या यादीमध्ये मोदींसह अनेक मोठ्या नेत्यांची नावं असण्याची शक्यता। माजी खासदार भास्करराव खतगावकर यांची सून मिनल खतगावकर भाजपमध्ये। लोकसभेसाठी इच्छुक खासदार म्हणून त्यांच्या नावाची अशोक चव्हाण समर्थकांकडून भाजप निरीक्षकांकडे शिफारस। यापुढे बाबा राम रहीमला पॅरोल देताना न्यायालयाची परवानगी घ्यावीच लागेल। पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे सरकारला आदेश। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाच्या निमित्तानं आज आणि उद्या जामनगरमध्ये प्री वेडिंग सोहळ्याचं आयोजन। या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी आणि देशभरातील अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब जामनगरमध्ये। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही या सोहळ्यासाठी जामनगरमध्ये दाखल। अबुधाबीमधलं BAPS स्वामीनारायण मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं। सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत मंदिर खुलं राहणार। पंतप्रधान मोदींनी नुकतंच केलं या मंदिराचं उद्घाटन। न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवरती झळकला अभिनेता रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ। सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करत रणदीपनं दिली माहिती। 22 मार्चला चित्रपट प्रदर्शित होणार। हिंदीनंतर आता हॉलिवूडमध्ये देखील होणार अजय देवगणच्या दृश्यम चित्रपटाचा रिमेक। हॉलिवूड रिमेक व्हर्जन सोबत या चित्रपटाचं स्पॅनिशमध्ये सुद्धा होणार डबिंग केलं जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।